शिमगाडे। आदित्य, आदित्य उठ बरं, चल उठून बस। असा वेडा वाकडा झोपू नकोस रे, उठून बस। आणि ही गोळी घे। अरे काय यार मेघना, झोपू दे ना यार थोडा वेळ। झोपू दे काय आदित्य? ताप आलाय तुला, ती गोळी घे आधी। उठून बस नीट, हे घे पाणी, हा लवकर गोळी। आणि असा वेडा वाकडा झोपू नकोस रे, नंतर नीट झोप। आणि हा मी कण्हेरी करून देणार आहे, ती खायची गुपचूप, कळलं ना? अरे एवढं काही झालेलं नाहीये मला। म्हणूनच मोड्यावर डोकं ठेवून झोपला होतास का? मला सांगू नकोस मला काही झालेलं नाहीये म्हणून। ताप लागतोय हाताला, कशाला एवढी दगदग करायची आदित्य? मला सरप्राईज द्यायचं म्हणून इथे आला होतास ना आधी, त्या सेमिनारच्या नावाखाली? त्या सेमिनारच्या धावपळीचाच त्रास झालाय तुला। अच्छा, आत्ता कळतंय मला। म्हणून त्या सेमिनारचे सगळेजण बाऊ करत होते का? तू, नाना, अमित दादा, तुमच्या खाणाखुणा। कशाला रे आदित्य, कशाला एवढी दगदग करायची होती? त्या सेमिनारचाच त्रास होतोय तुला, तीच दगदग होतीये। गोळी घे। आणि आता आराम करायचा आहे चुपचाप। काही झालेलं नाहीये मला। आदित्य, गुपचूप कण्हेरी खायची आणि मग आराम करायचा आहे, मला काही ऐकायचं नाहीये। माधवी, 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 आले माधवी, माधवी, बसा, आधी बसा, आधी बसा। आता प्रश्न विचारा। काय झालं काय एवढं? काय झालं? माझ्या अंगात केवढा उत्साह तुम्हाला दिसत नाहीये का? जय हो, जय हो, सगळी बाबाजींची कृपा, जय हो। उत्साह दिसतोय, पण काय झालंय ते तर सांगा। अहो, नानासाहेबांच्या तोंडून आमचे बाबाजीच बोलले जय हो। म्हणजे? अहो, नानासाहेब आणि सतीशराव मिळून एक मिनी सुपर मार्केट काढतायत आणि त्याच्यामध्ये मी त्यांची काही मदत करू शकतो का असं त्यांनी मला आमंत्रण केलंय। जय हो, जय हो। बरं झालं हो, नाहीतरी तुम्हाला काहीतरी उद्योग हवाच होता ना, अनायासे चालून आला बघा। होय हो, होय हो। अहो, म्हणून तर म्हटलं ना, नानासाहेबांच्या तोंडून आमचे बाबाजीच बोलले। बाबाजी, असंच लक्ष असू द्या हो। जय हो बाबाजी, बाबाजी जय हो। हो, पण तुम्ही हो म्हणालात ना? अहो, नुसतं हो नाही म्हटलं मी, त्यांना म्हटलं गुंतवणूक करून टाकू का? अगो बाई, पण त्यांना राग नाही ना आला? नाही म्हणजे त्यांचं सगळं आधीच ठरलेलं असेल आणि आपण असं तोंड मध्येच खुपसायचं म्हणजे? नाही हो माधवी, मी अत्यंत प्रेमाने आणि उत्स्फूर्तपणे त्यांना विचारलं हो। म्हणजे त्यांच्या कामात नाक खुपसायचा माझा अजिबात हेतू नव्हता हो। मग काय म्हणाले ते? ते म्हणाले सतीशरावांना विचारतो। मग ठीक आहे, पण नानासाहेबांचं हे बरोबरच आहे हो, सतीशरावांना विचारायलाच पाहिजे ना। पण माधवी, दुकानाच्या कामात सहभागी व्हायचं त्यांचं जे निमंत्रण आहे ते तरी आहेच ना, ते कुठे जात आहे? जय हो। बरं झालं बाई, आता ना तुमची बेचैनी कमी होईल आणि ते जास्त महत्वाचं आहे। होय हो, होय हो, म्हणजे बेचैनी तर गायबच झाली। तुम्हाला सांगतो, इतका इतका उत्साह आलाय ना माझ्या अंगात, म्हणजे बघा ना, अजून कशात काही नाहीये हो, तरी सुद्धा मला असं वाटतंय की माझ्याकडे आता वेळच नाहीये। जय हो। अहो, खूप खूप काम आहेत हो, खूप खूप काम करावी लागणार, म्हणून हा उत्साह, आनंद आहे। जय हो बाबाजी, जय हो। हॅलो माई। हा बोला सुनबाई, काय म्हणताय? लेकाचे जरा कान ओढा असं सांगायला फोन केलाय माई। अगो बाई, असं काय केलंय तरी काय माझ्या लेकानं? बघा ना माई, नुसती धावपळ आणि दगदग। त्या सरप्राईजच्या नादात ना खूप एक्झर्शन झालंय। एकतर स्वतःहून ट्रान्सफर घेताना
मोठ्या अंतकरणाने मला जॉईनिंग पिरियड नको असं जाहीर केलंय महाराजांनी. त्यामुळे इथे आल्याला ऑफिस सुरू झालंय आणि ते आता अंगावर आलंय सगळं. अगो बाई, ताप आला की काय? हो, म्हणजे कणकण आहे, पण त्यामुळे एकदम दमायला होतं ना हो माई. मग काय केलंस काय तू? ते तुमचं मेडिकल किट होतं ना, ते तुम्ही पाठवले माझ्या बरोबर. त्यातली एक गोळी दिली आहे, पण मी त्याला म्हंटल की मी कण्हेरी करते आणि ती खा, तर अजिबात ऐकायला तयार नाहीये. बघ बघ, जमेल तसं दे त्याला, घेईल तो. आणि अगदीच ऐकलं नाही ना तर सांग त्याला, माईनं नाव सांगेन म्हणावं. माई, तुम्ही बोलता का त्याच्याशी? नको नको, तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करा. आणि अगदीच ऐकलं नाही ना तर मग आम्ही मध्ये पडू. हो, ते खरं आहे माई, पण आता सवय झाली ना हो लगेच तुमच्याकडे यायची. अगं होईल आता याची सवय हळूहळू. बर, घर कसं आहे? खूप छान. माई, तुम्ही कधी येणार? आता मी कशाला हवे तिकडे, कबाब में हड्डी. छान घर लावा, तुम्हाला हवं तसं सजवा. जिथल्या तिथे सगळं झालं ना की मग येऊ आम्ही दोघं शिरापुरी खायला, भोपळ्यात बसून टुणोक टुणोक. हा, बरं. मग काय धावपळ होते की नाही? चांगलीच चांगलीच. दोघांचं जेवण खाण पसारा म्हणजे दोघंच आहोत, पण बापरे बाप केवढा गोंधळ होतोय. आणि अहो सवयच नाही ना एकट्याने राहायची. आईकडे होती तेव्हा सगळं आई बघायची, आणि इकडे तुम्ही, जबाबदारी अशी कधी पडलीच नाही ना अंगावर. अगं म्हणून तर नाना म्हणाले ना, जरा राहू दे दोघांना वेगळं, संसार कसा करायचा ते शिकतील काय. बरं, आधी त्याला कण्हेरी दे बघू. आणि अगदीच नाही ऐकलं ना तर त्याला म्हणावं माईनं नाव सांगेन चांगलं. बरं चालेल. बरं जा बघू, आधी त्याला कण्हेरी दे. चल, ठेवू का फोन? हो, काळजी घ्या माई. गुड नाईट. गुड नाईट. नाना, बोलवलं तुम्ही? अरे हो, मीच निरोप पाठवला होता, वाटच पाहत होतो तुमची. तेवढ्यात संजीवनीने हाक मारली, तिला काहीतरी मेघनाचा फोन आला होता. आधी त्याला ताप आलाय थोडासा. अरे बापरे, काय झालं? अगं विशेष काही नाही, थोडीशी कणकण आहे, दगदग हवा पालट सगळं एकत्र आलंय बस. मी उद्या फोन करेन त्याला. हा बरं नाना, तुम्ही काय म्हणत होतात? हा सांगतो, बसा 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 बसा. बरं का सतीश, आज आपले सुरेशराव आले होते. कोण? बाबाजी? अर्चू, तू त्यांना असं बाबाजी बाबाजी म्हणत नको जाऊ. हा, मी काय सगळ्यांसमोर नाही म्हणत नाना. नाही नाही, पण एरवी पण म्हणायचं नाही, कारण आता कदाचित तुला ते रोज भेटणार आहेत. काय? का भेटणार आहेत म्हणजे? दचकतेस काय अशी? बरं का सतीश, त्यांचा मला फोन आला. मला म्हणाले अस्वस्थ वाटतंय, नेहमीच चैन पडत नाही, वेळ जात नाही, काय करू. मला म्हणाले आपण चौघं कुठेतरी टूरवर जाऊया. तर माझ्या डोक्यातनं एक आयडिया आली. काय झालंय, मोकळा वेळ हा त्यांचा मेन प्रॉब्लेम आहे. बरं, एनर्जी भरपूर आहे अंगात. बरं, आधीचं आयुष्य जरा चमत्कारिक पद्धतीने घालवलं असल्यामुळे सतत बेचैन असतात, सैरभैर असतात, भिरभिरलेले असतात. तर मला काय वाटलं की ह्यांची एनर्जी ना आपण सत्कारणी लावूया. बरं, आपण बाकीची कामं सांभाळणार, तेव्हा दुकानाकडे लक्ष द्यायला आपल्याला कोणतरी जबाबदार व्यक्ती हवीच आहे. खरंय. आणि ती व्यक्ती जर का आपल्या घरातलीच असेल तर जास्त चांगलं. काय, बरोबर ना? म्हणजे काय, अगदी 100%. बाबाजींसारखी व्यक्ती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. ए, बाबाजी नको म्हणूस. सॉरी सॉरी सॉरी, सुरेशराव. तर मी त्यांना काय म्हटलं की म्हटलं आपलं दुकान समजून या. मग काय म्हणाले? काय अरे म्हणतायत काय, प्रचंड खुश झाले. मला म्हणाले, ओ नानासाहेब, नानासाहेब मी सगळी कामं करीन हो नानासाहेब. आणि लहान मुलासारखे मला म्हणतात कसे, मला म्हणे लहानपणापासून गल्ल्यावर बसायची फार इच्छा होती हो नानासाहेब. मग काय हरकत नाही ना सतीश? अगदी अगदी, काही प्रश्न नाही. मी तर म्हणतो असा खमका माणूस पाहिजेच आपल्याला. अरे एवढे उत्साहात होते, मला म्हणाले मी त्या दुकानामध्ये गुंतवणूक सुद्धा करायला तयार आहे. म्हटलं ते मी सतीशला विचारून सांगतो. नाना, तुम्हाला काय वाटतं? मला तरी काय हरकत वाटत नाही बुवा, पण तरी तू एकदा विचार करून उद्या सांग. एरवी
दुकानाकडे लक्ष द्यायला, सगळं काम बघायला काहीच हरकत नाही, नाही का? करेक्ट. उलट खूप मज्जा येईल माहितीये का? हा. म्हणजे आम्ही दोघंही ना मेन काउंटरवर बसू. ते तर बडबडे आहेतच, आणि माझं काय तुम्हाला माहितीच आहे, दोघंही अगदी उत्तम विक्री करून दाखवू. काय? करेक्ट आहे, करेक्ट आहे. नाहीतरी आपण सगळेच इतका वेळ दुकान सांभाळू शकणार नाही. त्यामुळे एकमेकांना रिलीव्ह करून किंवा जोडी जोडीनंच सगळं सांभाळावं लागणार आहे. नाना मित्र म्हणतो ऍक्च्युली तुम्ही छानच केलं, त्यांना जॉईन करून घेतलं ते. जय हो. नाना तुम्ही म्हणत काय, मी म्हणू शकतो. ये मैं क्या देख रही हूँ? अनपढ़ बालिके इसे लॅपटॉप कहते हैं. ते माहिती आहे, पण ह्या क्षणी तुमच्या हातात तो शोभत नाही. त्यामुळे तो बाजूला ठेवा आणि कण्हेरी खाऊन घ्या. चला. अरे यार काही झालेलं नाही मला. हा? म्हणजे थोड्या वेळापूर्वी थोडीशी कणकण आली होती मला, पण हे बघ ऑलमोस्ट गेली ती आता. हे कशाला यार मिळते नको मला. खायचंय तापात हेच खायचं असतं. चल. एक मिनिट, माझा सूड उगवण्यासाठी चाललंय का हे सगळं? हा? अरे यार वगैरे काही नाही. गुपचूप ही कण्हेरी खायचे. आणि हे आदित्य, आपण दोघेच आहोत इथे. आपल्याला आजारी पडणं परवडणार नाहीये, रजा घेणं शक्य नाहीये, घरच्यांना या म्हणणं शक्य नाहीये. त्यामुळे आपापल्या तब्येतींची काळजी आपण. यार किती लेक्चर देतेस यार तू. ऐकायचं आहे. कुठे होते बरं मी? इथेच तर होतीस तू. हा, आपापल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायची आहे, सगळी पथ्य पाळायची आहे. त्यामुळे तू ही कण्हेरी खायचीच आहे. धर. यार कोणीतरी वाचवा यार मला. काय चाललंय हे? सासूरवास चाललाय माझा. छळ चाललाय. बचाव माई. माई तर इथे नाहीये, त्या मुंबईत आहेत. अरे हो यार. आणि माईंनी सांगितलंय की आवर्जून आदित्यला ही कण्हेरी खायला घालच. धर. माईने सांगितलंय? हो. काय यार, तू पण आधी सांगायचं ना मला. अरे अच्छा, म्हणजे मी म्हणाले असते तर नसती खाल्लीस का कण्हेरी? खातोय ना मी. बरं ऐक, कण्हेरी संपेपर्यंत मी इथेच बसून राहणार आहे. घेऊन या. नाही आधी ही संपव. ना घेऊन ये ना. संपव मी. अरे मी संपवणार. लगेच आले. आदित्य, आदित्य, अहो येताय ना? हॅलो. या लवकर. ठीक आहे, आपण दोघच? नाही, अमित आणि विजयाला हाक मारले, येत आहेत. बघा आलीच. माई चहा ठेवू? खाऊन झालं ठेवूया. ये बघू तू बस. ये. आणि अमित कुठे? हॅलो. ये लवकर. आज उशिरा जायचं ना, त्यामुळे जरा निवांत आहे. वा वा वा. काय केलंय? डोसे तुझे लाडके. बरं, रात्री मेघनाचा फोन आला होता बरं का? हो का? काय म्हणत होते हो? काही नाही, आदित्यला थोडासा ताप आलाय म्हणे. काय ताप म्हणजे? कणकण रे. ते लोणावळ्याचं सेमिनार बांधलं त्याला. तुमचं जरा अतिच चाललं होता, पण लोणावळ्याचं सेमिनार नंतर मेघनाला संशयच आला होता. हो ग. पण काय औषध वगैरे घेतलं का त्यांनी? घेतलंय, पण कण्हेरी नको, हे नको, ते नको असं चाललंय. हीच तक्रार करायला मेघनाचा फोन आला होता. काय नाही, स्वतःचे मस्त लाड करून घेतोय. महा डॅम्बिस आहे तो. तुझ्यावर गेलाय तो. हो का? बरोबर. आज रात्री मी त्याला फोन करणारच आहे. चांगला कान पिळणार आहे मी त्याचा. राहू दे ग सुखाने त्यांना. कशाला हवा तुझा रिमोट कंट्रोल? नाही, त्याच्या लक्षात राहिलंच पाहिजे की रिमोट कंट्रोल आहे, वापरला नाही तरी. काय रे बाबा. बरं नाना, आपल्या मार्केटचं काम कुठपर्यंत आलंय? पुढच्या आठवड्यात ओपनिंग करू शकतो इतपत तयारी झालेली आहे. अरे वा, ग्रेट. बरं तुमच्या वस्तूंचं कुठपर्यंत आलं? काही नाही, मी सामानाची ऑर्डर दिली आहे. सामान आलं की फटाफट रेडी. क्लास. मला काय वाटतं, एखादा शनिवार किंवा रविवार करूया. ही दोघं येऊ शकतील ना? चालेल. बरं मी काय म्हणतो, मी तुला मागे माझ्या सिनियर सिटीजन्सचं मेल करायला सांगितलं होतं. केलंस?
सॉरी नाना, विसरलो मी. आत्ता ताबडतोब मेल करतो. काय रे असं मेल आधी करायला खा कसं रे. विसरतोस तू? आधी खा, मग कर. बर हा. मग मी आज करतो, पण नक्की मेल करतो. हॅलो. काय मग जावई ऐकत नाहीयेत? प्रॅक्टिकली ऐकत नाहीयेत. म्हणजे अगं काय नाही ग, मला सरप्राईज द्यायच्या नादात खूप दगदग झाली आहे आणि ताळ येते अंगावर. अगो बाई काय झालं? अगं तसं विशेष काय नाही ग, थोडी कणकण आहे एवढंच. आणि गोळी दिली आहे मी, माईंशी बोलले, कण्हेरी दिली आहे, आता बरं वाटतंय. पण मग ऑफिसचं काय? आता एवढ्या हौसेने ट्रान्सफर घेतली म्हणल्यानंतर ऑफिसला तर जावं लागणारच ना. पण तब्येत बरी आहे ना? हो ग, बरा आहे तो. काळजी करण्यासारखं काही नाहीये, रुटीन नॉर्मल आहे अगदी. तसं नाही ग, आता तुम्ही दोघंच तिथे राहताय म्हणून थोडी काळजी वाटणारच ना. पण मेघांना कसं वाटतंय आता? नाही म्हणजे स्वतंत्र संसार करण्याची मजाच वेगळी असते ना. हो खरंच गाई, मस्त वाटतंय. म्हणजे सवय नाहीये ना, त्यामुळे काहीतरी वेगळंच वाटतंय. विशेषतः कामाच्या बाबतीत. आपल्या घरी तू होतीस, इकडे माई विजयाताई होत्या, त्यामुळे जबाबदारी अशी कधी पडलीच नाही माझ्या अंगावर. माईंना पण तेच म्हंटल मी काल. आणि मुख्य म्हणजे अजून सामान लागलं नाहीये ना, त्यामुळे. नानांच्या मनात तेच होतं. स्वतंत्रपणे उभं राहण्याचा अनुभव तुम्हाला मिळावा ना, म्हणून इथून काही जास्ती दिलंही नाही आम्ही. ते आलं लक्षात, पण आता आमची तारांबळ उडाली आहे. बट फाईन, तुम्ही आल ना तेव्हा बघालच. बरं बाकी तिकडे काय, बाबा काय म्हणतायत? अगं नानांनी ना आमचा एक मोठाच प्रश्न सोडवलाय. काय ग? तुला तर माहिती आहे ना, रिटायरमेंट नंतर बाबांकडे काही उद्योग नव्हता. वेळ अगदी खायला यायचा ग त्यांना. आणि रिकामपण आलं ना की डोक्यात नाही नाही ते विचार येतात माणसाच्या. बाबांचंही अगदी तसंच झालं होतं. ते छातीत कळ वगैरे येणं, ते त्याचाच परिणाम. आणि नानांनी हे अचूक हेरलं आणि ह्यांना त्यांच्या मिनी सुपर मार्केटच्या प्रोजेक्टमध्ये ना ओढून घेतले. अगं काय सांगतेस काय आई? हे फारच छान झालं. आणि बाबांना एक ऑक्युपेशन सुद्धा मिळालं. अगं नुसतंच ऑक्युपेशन नाही, ह्यांनी ना त्यात गुंतवणूक करायची ठरवलंय. नाना म्हणाले सतीशरावांना विचारून काय ते सांगतो. ए आई, तू खूप छान बातमी दिलीस खरंच. ए पण मी तुला रात्री फोन करू? मी ना जरा घाईत आहे, प्लीज. अगं हो हो चालेल, निवांतपणे रात्री फोन कर. हा हो आई. आणि आई सांभाळून राहा ग. हो, बाबांना सांग मी विचारलं म्हणून. सांगते सांगते. चल बाय. जय हो नानासाहेब. सुरेशराव, जय हो जय हो जय हो जय हो नानासाहेब. जय हो. या या बसा. हो 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 बस. तो आज काय सकाळी सकाळीच एकदम. हो नानासाहेब, तुम्ही मला आता काम दिलंय. काम दिलंय म्हटल्यावर मी आता स्वस्थ बसूच शकत नाही. जय हो. तुम्हाला सांगतो नानासाहेब, त्या क्षणापासून ना माझ्यात अशी ना एक अशी विलक्षण तरतरी आली हो. म्हणजे ना नानासाहेब, मला पूर्वीचे दिवस आठवले हो. माफ करा हा, पूर्वी मी नुसताच आपला पैसा कमवण्यासाठी काम केलं. वाईट मार्गाने पैसा कमवला, पैसा पैसा फार केलं मी. पण आता नाही नानासाहेब, आता नाही. आता मी स्वतःच्या समाधानासाठी काम करणार आहे. मी माझ्या मित्रांना फोन करून सांगणार आहे नानासाहेब की आमच्या मिनी मार्केटच्या ओपनिंगला यायचं. आणि एवढंच नाही, भरपूर कस्टमर्स द्यायचे. सगळं कसं एकदम धडाकेबाज करून टाकायचं. जय हो. अरे होणारच, तुम्ही एवढं मनापासून करताय म्हटलं होणारच ना. बरं नानासाहेब, हा तुम्ही सतीश रावांशी बोललात का हो? म्हणजे मी दुकानात गुंतवणूक करणार त्याबद्दल. हो हो बोललो. काय म्हणाले? काय हरकत नाही म्हणाले. जय हो जय हो. आता योग्य वेळ बघून दुकानाचं ओपनिंग करून टाकूया. बरं, मी काय काय कामं करायची मला आत्ता सांगा, सगळी करून टाकतो. जय हो. सांगा. मी असं करतो, मी एका डायरीमध्ये सगळं व्यवस्थित नोंद करून ठेवलेलं आहे. ती डायरीज तुम्हाला आणून दाखवतो. आलोच. नानासाहेब नानासाहेब म्हणजे माफ करा, रागवू नका. म्हणजे सगळी कामं मी करणार आहे, पण गल्ल्यावर मात्र मीच बसणार ना.
सुरेश तुम्हीच बसणार असं काय माझी लहानपणापासूनची इच्छा ना मला नानासाहेब. माहितीये. आलो डायरी घेऊन आलो. जय हो बाबाजी. आमच्या नानासाहेबांवर लक्ष असू द्या हो. मी गल्ल्यावर बसणार बाबाजी. जय हो. ओके, नॉट बॅड. अरे वा. हा, मुंबईचं ऑफिस पण असंच रिनोव्हेट करून घ्यायला पाहिजे. मस्त आहे ऑफिस. चला आता बघूया काम कसं आहे. यस, कम इन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आपल्या हेड ऑफिसच्या साहेबांनी फुलं पाठवलेत, आपल्या GM साहेबांनी. हो, थँक्यू सो मच. रानडे साहेब ना? हो हो, करतो मी त्यांना नंतर फोन. मला खूप आदर आहे त्यांच्याबद्दल. हो साहेब, खूप हुशार आहेत ते. तुम्ही पण असालच ना? बघ बाबा, आता तुझ्या परीक्षेला खरा उतरतो का ते. सॉरी साहेब. इट्स ओके यार. नाव काय तुझं? देवीदास रोकडे साहेब. देवीदास रोकडे. गुड. तर रोकडे साहेब, 11 वाजता सगळ्या स्टाफला मी चहाला बोलवलंय म्हणून सांगा. काय सगळ्यांशी ओळख करून घेतो. चालेल ना? लय लाजवताय साहेब तुम्ही. सांगतो मी सगळ्यांना.